प्रभाग क्रमांक 17 मधील पाणी प्रश्न बनलाय गंभीर। महिलांचा आयुक्तांना घेराव। मागील महिनाभरापासून प्रभाग क्रमांक 17 मधील पाणी पुरवठा व्यवस्थेचा बोजबारा उडालाय। दूषित पाणी आणि पाणी सुटण्याच्या अनिश्चित वेळा, पाण्याला पुरेसा दाब नसणे अशा सर्व प्रकारच्या समस्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। पाणी सुटण्याची वेळ निश्चित नसल्याने तसेच अशुद्ध स्वरूपाचा पाणी पुरवठा होत असल्याने प्रभागातील नागरिकांचा पालिका प्रशासनावर प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झालाय। अहिल्यानगर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील सर्व जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी चर्चा केली असता मुळा डॅममधून येणारे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असून संपूर्ण उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता कमीच आहे असे समजले। तरी सुद्धा शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून मनपा प्रशासन खाजगी टँकर, व्यावसायिक आणि वॉटर माफियांचे खिसे गरम करण्याचे काम करत आहेत का असा संशय निर्माण होतोय। येत्या 7 दिवसात प्रभाग क्रमांक 17 मधील विस्कळीत झालेला पाणी पुरवठा व्यवस्थित न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता प्रभागातील नागरिकांसह लोकप्रतिनिधी आयुक्तांच्या दालनात बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे आणि त्याने उद्भवणाऱ्या परिस्थितीला पूर्णपणे मनपा प्रशासन जबाबदार राहील असं देखील निवेदनात म्हटलं आहे। या प्रसंगी नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक मयूर बांगरे, नगरसेविका कमल कोतकर, नगरसेविका अश्विनी कोतकर, निलेश बांगरे आदींसह परिसरातील नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या। गेल्या 2 महिन्यापासून प्रभाग क्रमांक 17 मधील मल्हार चौक परिसर असेल, जंगमवस्ती असेल, संजीवनी कॉलनी असेल, दत्त मंदिर परिसर, अचानक वस्ती, रवीश कॉलनी असेल, प्रियंका कॉलनी असेल, सुभाद्रनगर असेल, महादेवमाळा असेल, सर्वच भागात पाण्याच्या अत्यंत तीव्र टंचाई चालू आहे। अधिकारी लोक नेहमी सांगितलं जातात आज लाईन वॉशआउट करणार आहेत, आज पाणी येईल, उद्या पाणी येईल, आज चांगलं पाणी येईल। एकतर पहिली गोष्ट पाण्याला वेळ नाही। आमच्या मायबाप जनता गोरगरीब महिला, कष्टकरी महिला आहेत। रात्री 12-12 आणि 1-1 वाजता पाणी सुटतं। त्या संदर्भात आम्ही 4ही नगरसेवक आज आयुक्तांना निवेदन दिले। प्राथमिक स्वरूपात आज आयुक्तांना आम्ही निवेदन देऊन मागणी केली की आमच्या प्रभागातील मागणीचा तुम्ही तात्काळ विचार करावा। जर तुम्ही 7 दिवसात आमच्या प्रश्नाच्या उत्तर दिलं नाही किंवा त्याचं समाधान केलं नाही जनतेचं, तर आम्ही आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार आहे। तुम्ही आता निवेदन दिले तर तुम्हाला आयुक्तांनी काय आश्वासन दिले की तुमचा पाणी पुरवठा लवकर सुरळीत होईल। तर मला ठीक आहे, तुम्ही आम्हाला सांगत आहात की होईल, तर आम्ही तुम्हाला 7 दिवसाची मुदत दिली आहे। 7 दिवसात जर नाही गेलं तर आयुक्तांच्या दालनात आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहे। आज आपल्या स्टेशन परिसरात गेल्या अनेक दिवसापासून जे खराब पाणी येतं, कमी दाबाने पाणी येतं आणि उशिरा पाणी येतं, यासाठी नगरसेवक मयूरजी बांगरे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयात बैठक ठेवली होती आणि त्या बैठकीसाठी कानडी चौक परिसरातील नागरिक उपस्थित आहेत। या ठिकाणी प्रशासनाला काही फोटो दाखवले, काही व्हिडिओ दाखवले का त्या ठिकाणी अक्षरशः दूषित पाणी येते। जर 15 मिनिटं दूषित पाणी येत असेल, 15 मिनिटं फक्त नळाला हवा येते, पाणी येतच नाही आणि आल्यानंतर बी काही नळाला पाणी येते, काही ठिकाणी येत नाही। म्हणजे ही जी गेल्या 2-3 महिन्यापासूनची जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी 4ही नगरसेवकांनी आयुक्त साहेबांबरोबर चर्चा केली आणि त्या ठिकाणी त्यांनी देखील सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी दिलेत। तर जे पाणी 11, 12, 1 वाजता येतं तर ते पाणी आम्हाला 9च्या आतमध्ये आलं पाहिजे। म्हणजे पाणी ज्यावेळेस लोक जागे असतील त्यावेळेस सोडायचं नाही आणि ज्यावेळेस नागरिक झोपतील त्यानंतर पाणी सोडायचं। मग पाणी प्यायचं काय हा प्रश्न त्या ठिकाणी मांडल्यानंतर त्यांनी देखील सांगितलं का आपण पाणी 9च्या आतमध्ये सोडू आणि जे दूषित पाणी संदर्भात त्यांनी देखील अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं आणि ते दूषित पाणी देखील त्या ठिकाणी जाणार नाही याची व्यवस्था करायला त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी सांगितलं।